आज आपण विनायक प्रकाशरावजी महामुनी जे देशामध्ये UPSCच्या एक्झाममध्ये 95व्या रँकनं घवघवीत यश ज्यांनी मिळवलेलं आहे, त्यांची मुलाखत घेण्यासाठी UPSCच्या एक्झाममध्ये यशाचा नेमका मंत्र कुठला गिरवला पाहिजे याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. विनायकजी, मी प्रथमतः आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू. आणि आपल्या भावी आयुष्याला प्रचंड अशा स्वरूपाचं यश मिळावं अशी त्या दयाघन परमेश्वराच्या चरणी प्रथमतः प्रार्थना करतो. धन्यवाद. आपण फार मोठं यश मिळवलेलं आहे. तर या मुलाखतीची सुरुवात करत असताना UPSCच्या या परीक्षेच्या संदर्भामध्ये, प्रिलिम्सच्या संदर्भामध्ये आणि मेन्सच्या संदर्भामध्ये प्रिलिम्सचा अभ्यासक्रम थोडा त्रोटक दिलेला असतो आणि मेन्सचा थोडं विस्तारित स्वरूपामध्ये दिलेला असतो. तर मला प्रथमतः आपल्याकडून हे जाणून घेणं आवडेल की अभ्यासक्रम आयोगानं तर दिलेला आहे, परंतु हा अभ्यासक्रम नेमका आपण कशा पद्धतीनं समजून घेतला पाहिजे? नक्कीच प्रिलिम्सचा जर आपण सिलेबस बघितला तर एक 8 पॉइंट्स दिलेले आहेत UPSCने, होय. जे की त्यांनी एक्सप्लेन केलेले नाही आहेत. होय. आणि मेन्सचा सिलेबस जो आहे तो सब्जेक्ट वाईज त्यांनी खूप जास्ती डिटेल दिलेला आहे. हां. तर या दोन्ही सिलेबस समजून घेण्यासाठी किंवा तो सिलेबस डायसेक्ट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत आयोगाने घेतलेले ज्या एक्झाम्स आहेत अच्छा. त्याच्या प्रश्नपत्रिका, त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न त्या पर्टिक्युलर आलेले. सिलेबस पॉईंटवरती विचारलेले आहेत, त्यावरून आपल्याला याचा अंदाज येतो की कुठल्या डेप्थपर्यंत UPSC ह्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये विचारते किंवा कुठला टॉपिक UPSCचा फेवरेट आहे, कुठल्या टॉपिकमध्ये UPSCला असं वाटतं की विद्यार्थ्यांना नॉलेज पाहिजेच आहे, डीपमध्ये पाहिजे, कुठल्या टॉपिकमध्ये त्यांना फक्त वरवर माहिती असली तरी चालते. तर अशा पद्धतीनं आत्तापर्यंत झालेले जे पेपर्स आहेत त्या क्वेश्चन्सच्या अनालिसिसमधून आपल्याला सिलेबस समजून घेण्यास मदत होते. अच्छा, म्हणजे क्वेश्चन बँकचा, प्रिव्हियस क्वेश्चन बँकचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला नेमका अभ्यासक्रमाचा आवाका हा लक्षात येऊ शकतो. नक्कीच. तर UPSCचं म्हणजे ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी विद्यार्थ्यांचं प्राथमिक स्तरावरती बेसिक अशा स्वरूपाचं काय काय वाचन असलं पाहिजे आणि नंतर अभ्यासक्रमाला म्हणजे अभ्यासक्रम लक्षामध्ये घेऊन तो अभ्यासक्रम डिटेल समजून घेण्यासाठी कुठले स्टँडर्ड पुस्तकं त्या ठिकाणी आपण यूज केले पाहिजे याच्या संदर्भामध्ये माहिती द्यावी. मी असं म्हणेल की जर एखाद्या विद्यार्थ्याला या स्पर्धा परीक्षेची सुरुवात करायची आहे तर त्याला चालू घडामोडीचा की बाबा आपल्या देशामध्ये सध्या काय चाललंय, आपल्या राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय, त्या गोष्टींचा आपल्या भारतावरती काय फरक पडतो, आपल्या दैनंदिन जीवनावरती त्या गोष्टींचा काय फरक पडतो. जसं की सध्या कोळशाचं शॉर्टेज सुरू आहे, तर मग त्याचा भारतावरती काय परिणाम पडतो, महाराष्ट्रावरती काय परिणाम पडतो, आपल्या रोजच्या लाईफवरती काय परिणाम पडतो, त्याने इलेक्ट्रिसिटी महाग होऊ शकते का, त्यांनी आयर्न अँड स्टील प्रोडक्ट महाग होऊ शकतात का. अशा पद्धतीचं एक बेसिक नॉलेज त्याला एक क्युरिओसिटी पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्हाला आधीपासूनच माहित असेल, पण तुम्हाला जर ही परीक्षा प्रिपरेशन करायची ह्या परीक्षेची तर तुमच्यामध्ये ती क्युरिओसिटी पाहिजे. आणि दुसरा प्रश्न जर सोर्सेसच्या बाबतीमध्ये बघितलं तर सोर्सेसची लिस्ट ही खूप मोठी आहे. तरी बेसिक मध्ये म्हणजे जनरली सर्व टॉपर्स वगैरे जे रेकमेंड करतात बुक स्टँडर्ड, पण त्यामध्ये सुरुवातीचे 3-4 महिने तरी आपला फोकस हा जे NCERT बुक्स असतात क्लास 6 टू क्लास 12, तर त्यावरती विद्यार्थ्यांचा सगळ्यात जास्त फोकस पाहिजे. कारण की ते बुक्स असे असतात की ते खूप सोप्या भाषेमध्ये दिलेले असतात, एकदम लुसिड लँग्वेज. कारण की दोज बुक्स आर मेड फॉर स्टुडंट ऑफ 6, 7, 8 स्टँडर्ड अँड स्टुडंट्स प्रिपेअरिंग फॉर दिस एक्झाम आर ग्रॅज्युएट्स. तर मग त्यांच्यासाठी खूप इझी आहे NCERT मधून प्रत्येक गोष्ट समजून घेणं. तर बाकी स्टँडर्ड सोर्सेस मी तुमच्याशी नंतर शेअर करेलच. तर सुरुवातीला तुम्ही NCERT वरती विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे. NCERT संकल्पना समजून घेण्यासाठी आणि भाषा एकदम सोपी असल्यामुळं हे सर्व वाचलेच पाहिजे. हो, नक्की. आता बघा, ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी प्रभावी नोट्स काढणं सुद्धा फार आवश्यक आहे. तर प्रभावी नोट्स काढत असताना फ्लॅश कार्ड असतील, माइंड मॅप असेल, फ्लो चार्ट असेल आणि कंपॅरेटिव्ह अशा पद्धतीचे चार्ट्स असतील,
तर याचं विकसन कसं केलं गेलं पाहिजे, प्रभावी नोट्स कशा काढल्या पाहिजेत, याच्या संदर्भामध्ये सुद्धा जाणून घेणं आम्हाला आवडेल. ओके. बघा, नोट्स मेकिंग हे आहे ना, ही खूप पर्सनल गोष्ट असते. हां. कारण की माझ्या ज्या नोट्स आहेत त्या दुसऱ्या कोणत्या विद्यार्थ्याला समजतीलच याची काही गॅरंटी नाहीये आणि त्याचा त्याला फायदा होईल याची पण गॅरंटी नाही. तर त्यामुळे नोट्स मी पर्सनलाइज यासाठी म्हणतोय की एखादा टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिक मधल्या कुठल्या गोष्टी समजतात, कुठल्या समजत नाहीत, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी आठवल्या पाहिजेत. तुम्हाला जेव्हा पण व्हेनेवर यू रिकॉल दॅट टॉपिक, तुम्हाला एक पर्टिक्युलर सेट ऑफ इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यामध्ये आली पाहिजे. तर मग मला 5 पॉईंट आठवतील, कोणाला 4 आठवतील, कोणाला 8 आठवतील. तर तुम्हाला कोणते पॉईंट्स आठवत नाहीयेत तर त्याची नोंद नोट्समध्ये करणं आवश्यक आहे. तसेच भरपूर आता हा सिलेबस एवढा वास्ट असतो की तुम्हाला खूप जास्ती लक्षात ठेवावं लागतं. तर त्यासाठी मग खूपदा काहीतरी न्यूमॉनिक्स किंवा ट्रिक्स त्या पण तुम्हाला वापराव्या लागतात. आणि नक्कीच कंपॅरेटिव्ह नोट्स मेकिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की पूर्ण सिलेबस जर आपण बघितला तर त्यामध्ये 30 to 40% पार्ट हा असा असतो की आपला अभ्यास जो आहे, आपली स्टडी जी आहे ती कंपॅरेटिव्ह पाहिजे. जसं की 2 ऍक्ट्स असतील किंवा कंटिन्युअसली पॉलिटीमध्ये ऍक्ट्स आहेत की बाबा 1773 चा ऍक्ट, 1813 चा ऍक्ट, 1833 चा ऍक्ट, 1853 चा ऍक्ट, अशा प्रकारे भरपूर ऍक्ट्स आहेत. तर मग असा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह केलं पाहिजे की बाबा या ऍक्ट मध्ये काय होतं आणि पुढच्या ऍक्ट मध्ये काय चेंज झाला, मग तो चेंज का झाला, त्याच्या पुढच्या ऍक्ट मध्ये चेंज का झाला, मग तो आधी का नाही झाला. तर फॅक्च्युअल प्लस तुम्ही याचं अनालिसिस केलं पाहिजे की व्हाय खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठली पण गोष्ट वाचताना की ती गोष्ट तशी का झाली. जर तुम्ही या रिझनिंग मध्ये जर गेला तर नोट्स मेकिंग जास्त इझी होते. अच्छा. तर प्रभावी नोट्सचाही खुबीनं वापर केला गेला नक्कीच पाहिजे. नक्कीच. तर या परीक्षेमध्ये रेग्युलर रिव्हिजन झालं पाहिजे. रिव्हिजनलाही तितकंच महत्त्व आहे. आणि प्रिव्हियस इयर्सच्या जे क्वेश्चन बँक्स आहेत, तर या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावरती यश मिळवण्यासाठी या 2 साधनांचा कशा पद्धतीने उपयोग करून घेतला जाऊ शकतो? तुम्ही खूपच महत्त्वाचा मुद्दा सध्या विचारलेला आहे. कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि रिव्हिजन या 2 गोष्टी मी असे म्हणेल की दे आर की टू क्रॅक दिस एक्झामिनेशन. कारण की भरपूर मुलांमध्ये त्या चुका होतात आणि मी पण त्या चुका केलेल्या आहेत की फक्त वाचत राहणे, कंटिन्युअसली वाचत राहणे, पण त्यावरती विचार न करणे किंवा त्या गोष्टी परत परत रिवाइज न करणे. म्हणजे हे असं आहे की सांगितलं तरी म्हणजे कळतं पण वळत नाही, अशा प्रकारची गोष्ट आहे. कारण की बुक्स एवढ्या जास्ती आपल्याला वाचायचे असतात, रोजचा शेड्यूल आपला फिक्स असतो, तर आपण रिव्हिजनला टाइम नाही देत. पण ती सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतं. मी पण ती चूक केलेली आहे पूर्वीच्या प्रयत्नांमध्ये. तर रिव्हिजनमुळे एक हे होतं की तुम्हाला कॉन्फिडन्स स्वतःवरती वाढतो की मी जे वाचतोय ते मला माहिती आहे. तर रिव्हिजनचा सगळ्यात महत्त्वाचा रोल हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवणं हा असतो. आणि पूर्व परीक्षेचे क्वेश्चन किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत, तर त्या थ्रू तुम्ही युपीएससीचा माइंडसेट जो आहे तो क्रॅक करू शकता की बाबा असाच प्रश्न का विचारते, मग हेच 4 ऑप्शन्स का दिलेत प्रिलिम्समध्ये, ते दुसरे कुठले तरी ऑप्शन देऊ शकले असते. तर आपण या ऑप्शनचा पण अभ्यास केला तर पुढच्या वर्षी आपल्याला फायदा होतो. जर एखादा प्रश्न काहीतरी विचारला की बाबा मग हाच का विचारला, मग क्वेश्चनची फ्रेमिंग अशीच का केली, वेगळ्या प्रकारे का नाही फ्रेम केले क्वेश्चन. तर अशा प्रकारे जर आपण विचार करत गेलो की बाबा असं का सुरू आहे तर त्याचा फायदा होतो आपल्याला. म्हणजे व्हाय या प्रश्नाचं उत्तर लक्षामध्ये घेऊन आणि एकंदर या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी रिव्हिजन आणि प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन बँकचा आपण खुबीनं वापर करून घेऊ शकतो. हो. तर बघा, या स्पर्धेमध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षा कुठलीही असू द्यात, तसं जर आपण विचार केलं तर या स्पर्धा परीक्षेमध्ये दर्जेदार अशा पद्धतीच्या उत्तर शैलीला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. तर दर्जेदार लिखाण शैलीचे नेमके निकष काय असावेत, आणि दुसरा प्रश्न म्हणजे याला जोडून की ही शैली विद्यार्थ्यामध्ये कशी विकसित करता येईल, त्याच्यासाठी काय काळजी घेता येईल? बघा, आपण स्पेसिफिकली जर युपीएससीचा विचार केला तर तुमच्या रायटिंग स्टाईलला किंवा तुमच्या रायटिंग स्किल्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. कारण की मी असं म्हणेल की 90% जो पार्ट आहे तो रायटिंगचा आहे. मेन्सला 1750 मार्क्सचे पेपर्स आहेत. टोटल 7 पेपर्स असतात आणि 7 पेपरचे मार्क्स काउंट होतात आणि 9 पेपर तुम्हाला लिहावे लागतात, जे की 2 तुमचे क्वालिफाईंग असतात. तर 7 पेपर 250 मार्क्सचे तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यावरतीच तुमचा रिझल्ट ठरणार आहे. इंटरव्ह्यूचे मार्क्स कॅन डिसाइड युअर रँक, की तुम्ही पहिल्या 10 मध्ये येता, पहिल्या 100 मध्ये येता, 200 मध्ये येता. पण मेन्सला जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील रायटिंग मध्ये तर
तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर दर्जेदार शैली कशी किंवा काय नि- पाहिजे, निकष काय हा, आहेत काय दर्जेदार त्याचे शैलीचे? हा. तर आपल्याला क्वेश्चन जो UPSC विचारते, जे आपल्याला ज्याचा आन्सर आपल्याला लिहायचं असतं, तर त्या क्वेश्चनची डिमांड आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे, की या क्वेश्चन मधून UPSC आपल्याकडून काय एक्सपेक्ट करत आहे. की भरपूरदा असं होतं की क्वेश्चन विचारला तर आपण त्याबद्दल क्वेश्चन बद्दल आपल्याला जे माहिती आहे ते लिहितो, ती पण लिहितो. इथं आपल्याला जे माहिती आहे ते लिहायचं नाही, त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षित अपेक्षित आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर दर्जेदार लिहिण्यासाठीचा पहिला निकष हाच आहे की तुम्ही फोकस जो आहे तुमच्या क्वेश्चनचा आणि आन्सरचा आणि डिमांड जी आहे क्वेश्चनची तुम्ही फुलफिल करताय का नाही. दुसरा निकष आहे की तुमचे आन्सर जे आहेत जे तुम्ही लिहिता त्यामध्ये बॅलन्स पाहिजे, फॅक्ट्सचं, डेटा आणि अनालिसिस या तिन्ही गोष्टीचं तुमच्या आन्सरमध्ये बॅलन्स पाहिजे. असं नाही की तुम्ही फक्त फॅक्च्युअल आन्सर लिहिताय किंवा फक्त अनालिटिकल लिहिताय किंवा मग फक्त डायग्राम्सच काढताय, असं नाही. तर या सगळ्यांचं बॅलन्स याच्यामध्ये पाहिजे. तर हे 2 निकष आहेत. आणि तिसरं आहे की जे आपण कन्क्लुजन लिहितो तर त्या कन्क्लुजन मध्ये तुम्ही काहीतरी एक पॉझिटिव्हिटी दाखवली पाहिजे किंवा ऑप्टिमिझम दाखवले पाहिजे. जेव्हा पण एक निगेटिव्ह टोनचा क्वेश्चन असतो तर तुमचा आन्सर्स पण निगेटिव्ह टोनवरती संपलं नाही पाहिजे. तुम्ही त्यामध्ये दाखवलं पाहिजे की आम्ही यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह लिहू शकतो, बाबा आमचा अप्रोच पॉझिटिव्ह आहे. तर सध्या तरी हे 3 निकष सांगेल की फोकस अँड डिमांड ऑफ द क्वेश्चन, बॅलन्स्ड यूज ऑफ फॅक्ट्स, डेटा अँड अनालिसिस, अँड थर्ड इज ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन. आणि या डेव्हलप कशा करायच्या, तर ह्या डेव्हलप प्रॅक्टिसनेच होतात. देअर इज नो सबस्टिट्यूट टू प्रॅक्टिस. तर तुम्हाला स्वतःला लिहावं लागेल, मग तुम्हाला कळेल की तुम्ही खराब लिहिताय, तुम्हाला 1 पण मार्क नाही पडणार, अर्धा पडेल, 1.5 पडेल, पण मग तुम्हाला ते कळायला पाहिजे की मी कसा लिहितोय. आणि जेव्हा तुमच्या चुका कळतील तेव्हा तुम्ही हळूहळू त्या सुधरत जाऊ शकता. त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट Yes, करता येईल. yes, yes. अच्छा, म्हणजे सरावाच्या सहाय्याने ही शैली येस विकसित येस करता येईल. येस. बरं, हे आपलं 5वं अटेम्प्ट होतं. 5वा होता. म्हणजे मागच्या 3-4 वेळेस आपल्याला सातत्यानं अपयश मिळालं. हो. तर हे अपयश तुम्ही पचवलेलं आहे आणि अपयशाचं रूपांतर यशामध्ये केलेलं आहे. तर ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी एकतर तुमची मानसिक ताकद ही फार परिपक्व पाहिजे आणि ती परिपक्वता तुम्ही दाखवलेलं आहे. 5व्या वेळेस तुम्ही फार मोठी अशा पद्धतीनं यशाची झेप घेतलेली आहे. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की या 3-4 वेळेस आपल्या पदरामध्ये जे अपयश पडलेलं आहे, त्या अपयशातून नेमकं आपण काय बोध घेतला आणि कशामुळं आपल्याला अपयश येत होतं? तर हा मला वाटतं फार महत्त्वाचा की फॅक्टर ठरेल. नाही, एक तर मेंटल स्ट्रेंथचं जर बोलायचं झालं तर कोणीच हा इनबॉर्न मेंटली स्ट्रॉंग नसतो. तर त्याच्यासोबत जशा घटना घडतात, जशा वातावरणात तो वाढतो, त्याचं फेल्युअर्स येतात, सोबतचे लोक, पियर्स, त्याचे अनुभव, एक्सपिरियन्सेस, यातून त्यांची मेंटल स्ट्रेंथ डेव्हलप होत जाते. आणि माझी पण तशीच मेंटल स्ट्रेंथ डेव्हलप होत गेली आहे. तर महत्त्वाचा प्रश्न की बाबा मी का नाही होऊ शकलो, तर पहिली गोष्ट तर सांगेल की कॉम्पिटिशनच एवढं आहे की तुम्ही इथं या फील्डमध्ये सक्सेसची गॅरंटी नाही घेऊ शकत. सेकंडली माझ्या अभ्यासामध्ये काही त्रुटी होत्या, ज्या की मला फेल झाल्यानंतर मी जेव्हा इंट्रोस्पेक्शन केलं तेव्हा मला त्या त्रुटी कळाल्या. जसं की मी आधीच बोललो की सुरुवातीच्या अटेम्प्टला मी रिव्हिजनवरती फोकस नव्हता केला. मी फक्त आय थॉट दॅट इफ आय रीड दीज 6 बुक्स आय विल क्लिअर प्रिलिम्स. पण ही परीक्षा फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा फक्त पुस्तकी ज्ञाना इतकी नाही, तर त्यापेक्षा जास्ती आहे. त्यामध्ये तुमचं लॉजिक, तुमचं टेम्परामेंट, तुमचं अनालिसिस, तुमचे कॅल्क्युलेटेड गेसेस, तुमचे एलिमिनेशन टेक्निक्स. तर प्रिलिम्समध्ये ह्या गोष्टीचा फायदा होतो. तर मग मी सुरुवातीला ह्या गोष्टींवरती मला अवेअर नव्हतो आणि मी त्यावरती एवढं फोकस नव्हतं केलं. तर पहिल्या 3 अटेम्प्टला माझी पूर्व परीक्षाच नव्हती झाली. एक 0.66 मार्क्सने माझी 2 वेळेस प्रिलिम्स मी फेल झालो होतो. तर त्यामुळं मला माहिती होतं की आय एम समवेअर क्लोज आणि मला फक्त 1 मार्कची गरज आहे मेन्स लिहिण्यासाठी. आणि मग 4थ्या प्रयत्नामध्ये मी प्रिलिम्स क्लिअर झालो आणि मला मेन्स लिहायचा चान्स मिळाला. मेन्स लिहिली, मेन्स पण क्लिअर झालो. मी इंटरव्ह्यूला गेलो. पण फायनल लिस्टमध्ये मला थोड्या मार्कनी यश नाही मिळू शकलं, थोडे मार्क्स कमी पडले. मग तेव्हा मला परत कॉन्फिडन्स होता की जर मी आता प्रिलिम्स क्लिअर करून, मेन्स क्लिअर करून इंटरव्ह्यूला गेलोय, तर मी यावेळेस नक्कीच परत सुद्धा जर प्रयत्न केले तर ते करू शकतो. त्यामुळे मग मी परत 5वा प्रयत्न दिला आणि 5व्या प्रयत्नामध्ये मग यश मिळालं. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं आणि अपयशाला यशामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण सातत्यानं त्याचा मागोवा घेतला पाहिजे. काय चुका आपल्या होतात त्या दुरुस्त केल्या पाहिजे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्यानं त्याचा पाठलाग करत राहायला पाहिजे. अशा पद्धतीचा एक आशावादी
दृष्टिकोन विनायकजीनं या ठिकाणी सांगितलेला आहे. मी विनायकजी आपल्याला एक पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की या परीक्षेकडे पाहत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या ठायी असला पाहिजे आणि तुम्हाला एका वेळेमध्ये म्हणजे प्रश्नांची जी मर्यादा दिलेली असते त्या मर्यादेमध्ये राहून तुम्हाला उत्तरं लिहायचे म्हणजे टाईम मॅनेजमेंट आहे. तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा याच्यामध्ये करावं लागतं. तर हे सगळं कसं जुळवून आणता येईल आणि याच्यासाठी एक योग्य अशा पद्धतीचे वेळापत्रकाची आखणी कशी करता येऊ शकते? जर हे स्ट्रेस, टाइम मॅनेजमेंट, तुमचं वर्ड मॅनेजमेंट यावरती जर बोलायचं झालं तर हा सगळा प्रॅक्टिसचा भाग आहे. म्हणजे द मोर यू प्रॅक्टिस द मोर विल यू गेट बेटर ॲट इट. म्हणजे तुम्हाला कळत जातं की बाबा माझी स्पीड कमी आहे का, माझी थॉट प्रोसेस कमी आहे का, किंवा मग मी लिहिताना गोंधळून जातो का, किंवा मग माझ्या लिहिताना काय चुका होतात, मी कधी कधी खूप कमी लिहितो का, मी कधी खूप जास्त लिहितो का, मग हे कमी जास्त लिहिण्याच्या नादामध्ये मी कधी क्वेश्चनचा फोकस किंवा डिमांड ॲड्रेस नाही करू शकत का, मग माझी स्पीड कमी आहे तर का कमी आहे, मी पर मिनिट किती वर्ड्स लिहितोय. तर हे मायक्रो अनालिसिस आपल्याला स्वतःचं केलं पाहिजे आणि मग प्रत्येक गोष्टीतून आपल्याला कळतं की बाबा माझी स्पीड 15 वर्ड्स पर मिनिट आहे, पण युपीएससीच्या टाइम लिमिटनुसार जर 3 तासामध्ये तुम्हाला एवढे स्पेसिफिक वर्ड्स लिहायचे तर तुमची स्पीड 22 ते 23 वर्ड्स पर मिनिट पाहिजे. तर मग मी ती कशी वाढवू. मग कधी कधी तुमच्या थॉट प्रोसेस जर स्लो असेल तर तुम्ही स्लो लिहिता, मग मी थॉट प्रोसेस फास्ट कशी करू, मग त्यासाठी मी ब्रेनस्टॉर्मिंग कसं करू. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही सोल्युशन कसं काढता स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी हे खूप मॅटर करतं. कारण की दुसरा पर्सन काय करतोय ते तुम्हाला ऍप्लिकेबल राहिलंच असं नाही. त्याच्या चुका वेगळ्या असतील, तुमच्या चुका वेगळ्या असतील. तर तुम्ही स्वतःच्या चुकांवरती कसं वर्क करता आणि मग त्या चुका सुधारून तुम्ही कसं इम्प्रूव्ह करता, यातून मी म्हणेल की हे टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी होतात. दैनंदिन अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये नियोजन कसं करायचं? जर मी तर फुल टाइम प्रिपेअर करत होतो, त्यामुळं असं दुसरं काही माझ्याकडे नव्हतंच की मला वेळ नाही मिळत वगैरे असं काही नव्हतं. तर मी डेली म्हणजे माझा अभ्यास करणं हाच एक रुटीन होता, दुसरा काही नव्हता. तर एक त्यामध्ये डिसिप्लिन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट थिंग की तुम्ही किती डिसिप्लिनली, तुम्ही 10 तास अभ्यास करा, 8 तास करा, 12 तास करा, पण मग तो अभ्यास तुमचा झालाच पाहिजे. असं नाही की तुम्ही एक दिवस 16 तास अभ्यास करताय, परत 2 दिवस गॅप घेताय, मग तुमचं माइंड डायव्हर्ट होतं, तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. मग तुम्ही 8 तास अभ्यास करा, 10 तास अभ्यास करा, पण तो अभ्यास खूप जास्ती कॉन्सन्ट्रेशन केला पाहिजे, खूप जास्ती इन्व्हॉल्व्ह होऊन अभ्यास केला पाहिजे. तुम्ही तो अभ्यास एन्जॉय केला पाहिजे. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे की मला काहीतरी आज नवीन गोष्ट शिकायला मिळते, जे की देशातल्या 99% लोकांना माहित पण नाहीये. आणि आय एम द ओनली वन अमॉंग दीज 99% और 100% पीपल की देर आर व्हेरी फ्यू पीपल की मला ज्यांना माझ्यासारखी माहिती सध्या वाचायला मिळत आहे. मला भारताचं संविधान वाचायला मिळत आहे, मला भारताच्या इतिहासाबद्दल वाचायला मिळत आहे, मला जॉग्रफीबद्दल वाचायला मिळत आहे. तर त्यामध्ये तुमच्यामध्ये एक आनंद पाहिजे की बाबा मला इतक्या जास्ती नॉलेज मिळत आहे, तर मी ऑलरेडी बाकीच्यांपेक्षा थोडासा पुढे आहे वाचनामध्ये किंवा नॉलेजमध्ये. तर एक आनंद घेऊन जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला स्ट्रेस नाही राहणार. आणि दैनंदिन वेळापत्रक म्हणजे आता ते प्रत्येकाचं व्हॅरी करतं. कोणी एका वेळेस कंटिन्युअसली, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन लेवल 1 तास असते, कोणाची 2 तास असते, कोणाची 3 तास असते. पण दैनंदिन अभ्यासामध्ये मी असं म्हणेल की तुमचे डेली टार्गेट्स तुम्ही ठेवले पाहिजे. तुम्ही एक डायरी केली पाहिजे की ज्यामध्ये तुमचं 3 महिन्याचे, 6 महिन्याचे टार्गेट्स आहेत, पूर्ण शेड्यूल बनवलेलं आहे. मग त्याला तुम्ही डिवाइड कसं करताय वीकलीमध्ये आणि त्याला डेलीमध्ये कसं करताय. आणि मी एक गोष्ट करायचो की मी सकाळी अभ्यासाला बसल्यानंतर दिवसभर मला काय गोष्टी करायच्यात ते मी 7-8 गोष्टीची लिस्ट बनवायचो रोज. आणि मग त्याचं प्रायोरिटाईज करायचं की मला पहिले कोणती करायची, दुसरी कोणती करायची. मग माझी प्रायोरिटी ठरली की मग मी अभ्यास झाल्यानंतर टिक मार्क मेथड वापरायचो. आणि मग माझं दिवसाचे टार्गेट पूर्ण होईपर्यंत मग मी झोपायचो नाही. मग माझे दिवसाचे टार्गेट पूर्ण झाले की मग मला एक आनंद असायचा की माझे आजचे दिवसाचे टार्गेट पूर्ण झालेले आहेत. आणि मग परत रात्री झोपताना मी दिवसभर काय वाचलं, काय नाही ह्याचा विचार करून, थोडं मनन करून, ब्रेनस्टॉर्मिंग करून झोपी जायचं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठा, परत टार्गेट तुमचे सेट करा. मग त्यामुळे काय होतं की तुम्हाला एक डिरेक्शन राहते की मी काय करतोय आणि एक सॅटिस्फॅक्शन पण राहतं की मी जे टार्गेट ठेवतोय ते मी कंप्लीट करतोय. अच्छा, म्हणजे टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आणि ज्ञान साधना ही आनंदानं केली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग या ठिकाणी तुम्ही सांगितलं. बरं, आता ही परीक्षा साधारणतः 3 स्टेजमध्ये होती, प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू. तर प्रत्येक परीक्षेचं स्वरूप वेगळं आहे आणि प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी आहे. तर प्रत्येक परीक्षेची नेमकी डिमांड काय आणि ते डिमांड लक्षामध्ये घेऊन आपण तयारी कशी करायची? आता नेमकी डिमांड 1-2 मिनिटांमध्ये सांगणं खूप ऍक्च्युली अवघड आहे. पण मी असं सांगेल की प्रिलिम्स मध्ये युपीएससी जे आहे ना
ते तुमचं नॉलेज पण चेक करते आणि ते तुमचं टेम्परामेंट पण चेक करते, की तुमचं अवेअरनेस किती आहे, तुमचं कॉमन सेन्स किती आहे. तुम्ही 4 ऑप्शन जर तुमच्या समोर ठेवले, तर तुम्ही त्यातला योग्य ऑप्शन कसा निवडता, तर तुमची डिसिजन मेकिंग पण चेक करतं ते. तुम्ही स्ट्रेसला कसं हँडल करता, तुम्ही अननोन क्वेश्चन्सला कसं टॅकल करता, तर अनपेक्षित काही घडलं तुमच्यासोबत, तर तुम्ही काय टॅकल कराल बाबा. तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ज्या क्वालिटी लागतात, त्या क्वालिटीज UPSC प्रिलिम्समध्ये पण टेस्ट करते. आणि एक अनप्रेडिक्टेबिलिटी जी आहे, ते UPSCचा असं म्हणतो की UPSC हे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही, तर अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, असं आम्ही मजाकमध्ये मुलांमध्ये म्हणतो. कारण की त्याचे प्रिलिम्सचे क्वेश्चन इतके अनप्रेडिक्टेबल असतात. तर तुम्ही अनप्रेडिक्टेबल गोष्टीला टॅकल कसं करता, तुम्ही तिथं घाबरून जाता का. कारण की तुम्ही कट ऑफ जर बघाल प्रिलिम्सचा, तर 95 मार्क, 100 मार्क, 200 पैकी, म्हणजे 100 क्वेश्चन पैकी तुम्हाला 50 ते 52 क्वेश्चन जरी करेक्ट येत असतील, तर तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करू शकता. तर मुलं काय करतात, की बाकी जे 20 क्वेश्चन आहेत, जे खूप जास्ती अवघड आहेत किंवा जे खूप जास्ती वेगळ्या एरियामधून विचारलेले आहेत, तर मुलांचा वर्षभर फोकस त्यावरती राहतो, की त्यांना जे येत नाही ते. पण UPSCला पाहिजे, की तुमचे जे स्टँडर्ड बुक्स आहेत, जे तुमचं बेसिक नॉलेज आहे, जे NCERTs आहेत, त्यातून आम्ही जे 54-55 क्वेश्चन विचारतोय, ते तुम्ही व्यवस्थितपणे आन्सर करा. तर तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करू शकता. आणि प्रिलिम्सला आपल्याला काही टॉप करायचं नाही. तुम्ही प्रिलिम्स अर्ध्या मार्काने क्लिअर करा किंवा 50 मार्काने क्लिअर करा. मेन्सला दोघं क्वालिफाय होणार आहेत आणि हे मार्क्स पुढे कुठे कन्सिडर केले नाही जाणार. तर ही अशी प्रिलिम्सची डिमांड आहे. मेन्समध्ये थोडंसं वेगळं आहे. मेन्समध्ये असं आहे, की UPSC तुमची अॅनालिटिकल स्किल्स बघते. तुम्ही किती फास्ट आणि किती चांगलं प्रभावी लिहू शकता ते चेक करते. तुम्ही फॅक्ट्सचा यूज कसा करता, तुम्ही आर्ग्युमेंट कसे मांडता, तुम्ही डिफरंट व्ह्यूजला ॲप्रिशिएट करता का नाही, तुम्ही बायस्ड आहात का, तुम्ही अनबायस्ड आहात का, या सगळ्या गोष्टी UPSC मेन्समध्ये चेक करते. आणि इंटरव्ह्यूमध्ये तर मग ह्या सगळ्या आतापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी चेक होतात. प्रिलिम्समध्ये चेक झालं ते पण चेक होतं, मेन्समध्ये चेक झालं ते पण होतं. कारण की दे आर फ्री टू आस्क एनी क्वेश्चन्स. तुमची पर्सनॅलिटी असेस केली जाते Yes, yes, टोटल yes, yes. याच्यामध्ये. तर आपलं विद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे त्या शाळेंची नावं काय आहेत आणि कुठं झालं नेमकं, आणि तुमच्या एकंदर व्यक्तिमत्व विकासामध्ये या संस्थांचा नेमका काय रोल राहिलेला आहे. माझं 10वी पर्यंत शिक्षण इथं लातूरमध्येच केशवराज विद्यालय इथं झालेलं आहे. 11वी-12वी मी दयानंद सायन्स कॉलेज इथे केली. आणि त्यानंतर माझं इंजिनिअरिंग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे येथे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये मी बीटेक केलेलं आहे पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि त्यानंतर मी जॉब केलाय IBM मध्ये 2.5 वर्ष. तर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपली जिथं पण जडणघडण होते, मग ती संस्था असो, ते तुमची फॅमिली असो, ते तुमचे रिलेटिव्ह असो, ते तुमचे मित्र असो, तर प्रत्येकाचा तुमच्या आयुष्यावरती थोडासा तरी कळत नकळत प्रभाव पडलेलाच असतो. आणि त्यातल्या त्यात शाळा कॉलेज म्हणलं तर यंग एजमध्ये आपण तिथे असतो, तर तिथे एक थोडंसं जास्ती प्रभाव पडतो आपल्या मनावरती किंवा आपल्या पर्सनॅलिटीवरती. तर केशवराज शाळेमध्ये एक हे होतं, की ते फक्त एक स्कूल नव्हतं, ते फक्त फक्त काय म्हणतात त्याला, मार्क्सशी रिलेटेड किंवा फक्त अभ्यासाशी रिलेटेड नव्हतं. तर तिथं बाकी भरपूर ऍक्टिव्हिटीज होत्या, जे की समाज कार्यामध्ये होतं, आदिवासी लोकांसाठी होतं, किंवा आमच्या शाळेतल्या भरपूर शिक्षकांनी गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं होतं. तर अशा गोष्टीतून आपल्याला एक कळतं, की बाबा आपण ह्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो. तर जर शिक्षक आपल्या लेवलवरती करतात, तिथला प्रत्येक व्यक्ती आपल्या लेवलवरती काहीतरी करतोच समाजासाठी, अपार्ट फ्रॉम दिस एज्युकेशन. तर तो एक चांगला माझ्यावरती इम्पॅक्ट होता. माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण मी एकदम खेड्यामध्ये गेलो, लातूरमधून एका खेड्यामध्ये जाऊन मी 4 वर्ष शिकलो वगैरे. तर तिथं वेगवेगळ्या परिस्थिती, तिथं खूप जास्ती कोकणामध्ये पाऊस असतो, ऊन खूप जास्ती असतं, प्लस तिथं ट्रायबल लोक, जे कातकरी लोक होते, त्यांचं आयुष्य बघितलं. तर अशा भरपूर गोष्टीमधून एक आपल्या मनावरती कुठेतरी परिणाम होतो, की व्हॉट कॅन आय डू फॉर दीज पीपल, किंवा मी एक माझा जॉब सोडून किंवा माझी पगार वगैरे सगळं सुरू आहे, पण हे चालू असताना पण मी काही वेगळं करू शकतो का, तर हा पण मनामध्ये विचार आला. मग त्यामध्ये असं जाणवलं, की मग मी सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन केलं, तर मला पगार पण मिळेल आणि मी त्यांच्यासाठी काम पण करू शकतो. समाजसेवा Yes, पण yes. होईल. अच्छा. तर आता ही सिव्हिल सर्व्हिस एक्झाम क्रॅक करण्यासाठी विशेषतः मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल. म्हणजे फक्त मराठवाड्यातल्याच असं नाही, मी पूर्ण महाराष्ट्रातल्याच मी विद्यार्थ्यांना मराठवाड्यातल्या याच्यासाठी म्हणलो, की आपला भाग थोडा मागासलेला आहे आणि या परीक्षांकडं थोडं दुर्लक्ष असल्यासारखं आहे, आपला टक्का फार कमी आहे आणि त्यामुळं मी पर्टिक्युलरली तो शब्द वापरला. खरं तर तुम्ही टोटल ओव्हरऑलच बोललं पाहिजे. नाही, मागासलेला आपण एक डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो.
पण मराठवाड्याने आपला शिक्षणामध्ये नेहमीच दबदबा ठसा निर्माण उमटवलेला आहे, केलेला त्यामुळे आहे. आपलं वैचारिक मागासलेले पण नाही, नाही, नाहीये, पण तर ते नाही. आपलं हे डेव्हलपमेंटशी रिलेटेड मागासले पण आहे. तर मराठवाड्यातील आणि इतर विद्यार्थ्यांना पण हे सांगेल की तुम्हाला जर हे सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायचं आहे, तर तुम्ही एक स्वतःसाठी टाइमलाईन सेट करून द्या आणि त्या टाइमलाईनमध्ये जर तुम्ही यशस्वी झाला तर ठीक, नाहीतर तुमचा जो काही प्लॅन बी नेहमीसाठी रेडी ठेवा. कारण की या परीक्षेमध्ये सक्सेसफुल होणाऱ्यांचा टक्का इतका कमी आहे की प्रत्येक जण नाही होऊ शकणार सक्सेस. आपल्याला ही फॅक्ट ऍक्सेप्ट करावी लागेल की युपीएससी मध्ये दरवर्षी 700 ते 800 लोक सिलेक्ट होणार आहे होय, होय. आणि त्यातले 180 लोक IAS होणार आहे. तर ही तुमच्या मनामध्ये एक ऍक्सेप्टन्स पाहिजे की मी ट्राय करेल, मी माझा बेस्ट देईल, पण जरी नाही झालं तर मग मी सतत परत, जर तुमची जर फायनान्शियल कंडिशन नसेल, घरी तुमचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड चांगलं नसेल आणि तुम्ही ते अफोर्ड नसाल करू, तर भरपूर मुलं मी असं बघितलं की फक्त जिद्दीपोटी ते करत बसतात. करत. मग आई वडील कुठे शेती विकतात, कोणी मोलमजुरी करत असतं. तर तुम्ही अशा गोष्टी नका करू. तुम्ही जर 2 वर्ष फुल अभ्यास केलेला आहे आणि तरी तुम्ही नाही झाला, तर तुम्ही टेक सम जॉब, तुमचा प्लॅन बी वरती काहीतरी वर्क करा आणि ते करत करत मग तुम्ही साईड बाय साईड, कारण की मला असं वाटतं की 1-2 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही जॉब सहित पण हे करू शकता. मला घरून सपोर्ट होता, मला माझ्या बहिणींचा सपोर्ट होता, मला माझ्या भाऊजींचा सपोर्ट होता, आई वडिलांचा सपोर्ट होता आणि माझा प्लॅन बी पण स्ट्रॉंग होता. आणि मी स्वतः 1-1.5 वर्ष कोचिंग पण केलेलं आहे. युपीएससीच्या विद्यार्थ्यांना मी कोचिंग केलेलं आहे. तर असं नव्हतं की मी अर्न करत नव्हतो. सो आय वॉज अर्निंग. त्यामुळं जे 2-3 वर्ष, 2-3 अटेम्प्ट नंतर पण कमवत नाहीयेत, ज्यांच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे, तर त्यांनी मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये थोडंसं जपून पुढचं पाऊल घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतःचं करिअर, स्वतःची जी पण प्लॅन बी असेल तो व्यवस्थित वर्क करा आणि परत या फील्डकडे या. आणि भरपूर असे पण मुलं असतात ज्यांना घरची परिस्थिती वगैरे सर्व चांगली आहे, तर तरी पण मी असं म्हणेल की इथे गॅरंटी नाहीये, यशाची गॅरंटी नाहीये. मी सक्सेसफुल झालो त्यामुळे मी तुम्हाला मिसलीड नाही करणार की तुम्ही पण 5 अटेम्प्ट द्या, तुम्ही पण सक्सेसफुल व्हाल, असं नाहीये. मला खोटं बोलून काही मिळणार नाही. मी 5 अटेम्प्ट दिले, पण तुम्ही 5 अटेम्प्ट द्यावा अशी माझी इच्छा नाहीये. तुम्ही 2-3 अटेम्प्ट द्या, झालं तर वेल अँड गुड, नाही तर तुम्ही दुसरं काहीतरी प्लॅन शिफ्ट करा आणि मग पॅरलली जर तुमच्याच्याने होत असेल प्रिपरेशन, तर तुम्ही प्रिपरेशन करा. पण बी प्लॅन डोक्यामध्ये ठेवून नक्की वाटचाल नक्की केली नक्की पाहिजे. नक्की नक्कीच Secure साठी. येस येस. आपण मोठं यश मिळवलेलं आहे, अपयश पचवलेलं आहे. तर ही तयारी आपण कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये केलेली आहे का सेल्फ केलेलं आहे, आणि या यशाचं श्रेय आपण कोणाकोणाला देऊ इच्छिता? मी 2015 ते 2016 पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी येथे 1 वर्ष जनरल स्टडीजचं कोचिंग घेतलेलं आहे. त्यानंतर मी दिल्लीला गेलो 1 वर्ष, पण मी तिथे कुठलं कोचिंग घेतलं नाही. मी तिथे फक्त अभ्यासासाठी गेलो होतो की वातावरण कसं असतं किंवा कशा प्रकारे मुलं अभ्यास करतात, कॉम्पिटिशन कशी आहे ते बघण्यासाठी गेलो होतो. नोव्हेंबर 2017 पासून मी लातूरमध्येच आहे. मी कुठलीच कोचिंग घेतलेली नाही त्यानंतर आणि मी लातूरमध्येच राहून प्रिपरेशन करत आहे. आणि यशाचं श्रेय म्हणलं तर प्रत्येकालाच माहित असतं की आपण आपल्या फॅमिलीला श्रेय देतो. तर माझे आई-वडील, सर्व माझे रिलेटिव्हज, फॅमिली, माझ्या तिन्ही सिस्टर्स, मला 3 सिस्टर्स आहेत मोठ्या, तर माझ्या तिन्ही सिस्टर्स, माझ्या जिजूंनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे की बाबा तू कर, नाही झालं तर तू माझा बिझनेस जॉईन कर. ते बिझनेस म्हणत तर तू माझा बिझनेस जॉईन कर. दुसरे जिजू म्हणायचे की ते IT मध्ये चांगल्या पोस्टवरती आहेत की बाबा तू नाही झालं तर तुला इकडे जॉब आपण देऊनच टाकू. तर एक आपल्याकडे हे असतं की एक सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते. तर ही मला माझ्या होल फॅमिलीच्या रूपाने मला एक चांगली स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम भेटली. लढण्याचं बळ त्यातून तुम्हाला मिळत गेलं. सेकंडली जे मला या प्रवासामध्ये मित्र भेटले, ते खूप चांगले मित्र भेटले, जे माझा 2015 पासून 16 पासून ज्ञान प्रबोधिनीमध्ये ग्रुप झाला. त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी माझे खूप जास्ती मित्र झाले. मग त्यांच्यासोबत राहून पण माझ्या एक पर्सनॅलिटीमध्ये चेंज आला. माझे भरपूर मित्र होते. तर मी प्रत्येकाचं इथं नाव नाही घेऊ शकणार, पण एक माझा त्यांना माहिती आहे माझा एक 8-10 जणांचा ग्रुप आहे. तर मी त्यांना पण खूप जास्ती ग्रेटफुल आहे की त्यांचा पण माझ्या यशामध्ये वाटा आहे. तिसरं आहे की पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी आपल्या महाराष्ट्रातील ऑफिसर्सचा एक ग्रुप आहे. त्यामध्ये महेश भागवत सर आहेत, जे की कमिशनरेट ऑफ पोलीस आहेत रचकोंडा, हैदराबाद येथे. तर ते 2016 पासून विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी आणि सिव्हिल सर्व्हिसेससाठी गाईड करतात. तर मला दोन्ही वर्षी इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या ग्रुपचा आणि महेश भागवत सरांच्या गायडन्सचा खूप जास्ती फायदा झाला. तसेच ज्ञान प्रबोधिनीचे जे विवेक कुलकर्णी सर आहेत किंवा सविताताई आहेत, तर त्यांच्या सपोर्टचा पण खूप जास्ती फायदा झाला. आणि कळत नकळत असे भरपूर लोक असतात जे आपल्या सक्सेसमध्ये त्यांचा छोटा छोटा रोल असतो. माझे रूममेट्स असतील किंवा इवन इथे एक झेरॉक्स शॉप आहे, तर माझा वेळ वाचावा म्हणून तो मला घरी आणून झेरॉक्स द्यायचा.
तर असे खूप जणांचा रोल असतो आपल्या सक्सेसमध्ये. तर प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकणार, पण भरपूर जणांचा माझ्या सक्सेसमध्ये रोल आहे. यशामध्ये अनेक जणांचा हो, वाटा हो, आहे. हो, हो, नक्कीच. इट इज अ कलेक्टिव्ह सक्सेस. आता तुमची 95वी रँक आहे आणि त्यामुळे तुम्हाला आय एस केडर भेटणार हे निश्चित आहे. हो. तर आय एस केडर भेटल्यानंतर कुठल्या कुठल्या कामांना आपण प्राधान्य देणार आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला विशेष आवड आहे याच्यामध्ये आणि काम आता करावं असं वाटेल आपल्याला? IAS बनल्यानंतर किंवा जिल्हाधिकारी, कलेक्टर बनल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्या जिल्ह्यातील प्रॉब्लेम्स माहीत पाहिजेत. तर मी आत्ता म्हणजे असं माझे खूप क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे. जिथे पण मला चान्स मिळेल तिथे चांगलं काम करायची इच्छा आहे. पण जेव्हा पण जो पण जिल्हा मिळेल तर त्या जिल्ह्यातील प्रॉब्लेम्स काय आहेत बाबा, ते पहिले जाणून घेऊन मग माझ्या प्रायोरिटीज ठरतील. पण ओव्हरऑल जर म्हणलं तर मला एक मी जसं बोलत आलोय, जर आदिवासी जिल्हा भेटला तर आदिवासींसाठी काम करायची इच्छा आहे. नंतर हेल्थ आपलं जे सेक्टर आहे, हेल्थ आणि सॅनिटेशन जे सेक्टर आहे, वेस्ट मॅनेजमेंट वगैरे, म्हणजे लोकांना एक स्वच्छ आयुष्य आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये देण्यासाठी तर एक बेसिक म्हणजे मला असं वाटतं की लोकांच्या डिमांड्स किंवा जे आपल्या जिल्ह्यातील लोक आहेत त्यांच्या डिमांड्स खूप बेसिक असतात. त्यांना पाहिजे की माझ्या घरचा कचरा रोज गेला पाहिजे. माझ्या घरी व्यवस्थित पाणी, इलेक्ट्रिसिटी आलं पाहिजे. माझ्या शहरातले रस्ते चांगले पाहिजेत किंवा मुलांना शिक्षणासाठी चांगल्या सोयी पाहिजेत. माझ्या शहरामध्ये मुली किंवा विमेन ज्या आहेत त्या सेफ पाहिजेत. लॉ अँड ऑर्डर चांगलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करण्यासाठी माझी खूप जास्त इच्छा आहे. म्हणजे मूलभूत गोष्टींवरती फोकस हो, करायचा आहे हो. आपल्याला. ओके. आता मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो UPSCच्या संदर्भामध्ये, की 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते. तर UPSCच्या परीक्षा पद्धतीमध्ये आपण काही सुधारणा सांगू इच्छिता का? किंवा इथं असं सुधारणा झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? मी बऱ्याच जणांकडून असं ऐकलेलं आहे, की इथं थोडं झाले पाहिजेत बदल आणि ते बदल झाले तर फार बेटर होईल असं वाटतं. परीक्षा पद्धतीमध्ये मला तर सध्या तरी काही असं एकदम मेजर फ्लॉ नाही वाटत. पण असं वाटतं की ही एक्झाम जी एकदम लाँग प्रोसेस आहे. हां. तर UPSC कॅलेंडर रिलीज करतेच. पण मला असं वाटतं की जेव्हा पण प्रिलिम्स एक्झामिनेशन होते, तेव्हा UPSCने इन्स्टंटली आन्सर की रिलीज केली पाहिजे. हां, हां. आणि विद्यार्थ्यांचे जे ॲटलीस्ट आन्सर की रिलीज केली पाहिजे किंवा MPSC ज्या प्रकारे तुम्हाला कार्बन कॉपी देते, तुम्ही कोणते आन्सर मार्क केलेत आणि 2-3 दिवसानंतर आन्सर की रिलीज होते. तर मुलांना कळतं की बाबा माझी क्लिअर होणार आहे की नाही होणार आहे. तर त्यामुळे जी ॲम्बिग्युटी आहे, कारण की सगळ्यात जास्त मुलं हे प्रिलिम स्टेजमध्ये एलिमिनेट होतात. तर 8 लाख लोकांनी परीक्षा दिली तर 10 लाख लोकं फक्त मेन्स देतात. तर 7,90,000 जे लोक आहेत, ते वर्षभर त्यांना कळत नाही की ते कुठे चुकले, त्यांना किती मार्क्स आले, ते का फेल झाले. तर UPSCनं जर आधी आन्सर की रिलीज केली तर त्यांना आणि मार्क्स जर रिलीज केले किंवा आन्सर की रिलीज केल्यानंतर मार्क्स तर कळून जातात. तर मुलांना एक पुढच्या वर्षभराची दिशा मिळून जाते की माझं काय चुकतंय, मी होऊ शकतो का नाही. तर मला तो एक सुधारणेचा भाग वाटतो की आन्सर की UPSCनं लवकरात लवकर प्रिलिम्स नंतर रिलीज केली पाहिजे. तर अतिशय सविस्तर अशा पद्धतीनं सर्व पैलूंवरती विनायकजीनं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस गरज वाटेल त्या त्यावेळेस आपण हक्कानं त्यांच्याकडे येऊया आणि वेगवेगळ्या भागाच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन या ठिकाणी घेत जाऊया. आपण अतिशय सविस्तर आणि मनमोकळ्या अशा स्वरूपाच्या गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मी मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपले ऋणानुबंध असेच राहावेत. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू सो मच.